श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलूया की आपण देवांना भोग कशा प्रकारे लावला जातो। स्वामींना असो किंवा आपण जेव्हा इतर उपवास तपास करतो, आपण जेव्हा इतर काही विशेष पूजा करतो, तर तेव्हा आपण कोणत्या प्रकारे भोग लावायला हवा, आज या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो बघा, जोपर्यंत मला माहिती नव्हतं, मला सुद्धा योग्य पद्धत माहिती नव्हती काही वर्षापूर्वी, पण जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत लागले, केंद्रामध्ये जाणं येणं किंवा केंद्रामध्ये जोडल्यानंतर मला योग्य गोष्टी हळूहळू माहिती होऊ लागल्यात। नाहीतर याआधी आपली जी साधी बोळी पद्धत होती त्या पद्धतीने मी भोग लावायची, पण जेव्हापासून मी सेवेमध्ये लागले तेव्हापासून मला बऱ्याचशा माझ्या अशा चुका सुधारलेल्या आहेत आणि खूप चांगलं झालं मित्रांनो। छान वाटतं मनाला की चला आपण जे काही सेवा करतोय ती योग्य पद्धतीने करतोय। नाहीतर कसं आहे मित्रांनो, सेवा करतोय आपण पण ती योग्य पद्धतीने केलीच नाही तर मग ती पोहोचतच नाही ना जिथे आपल्याला पोहोचवायची। आपल्या देवांपर्यंत आपली सेवा, आपली पूजा बोला, आपलं नैवेद्य बोला, बघा बहुतेक वेळी सणांना आपण सगळ्यात पहिले जो काही नैवेद्याचं ताट असतं आपण देवांना देतो, आपली ती श्रद्धा असते, पण ते तिथपर्यंत पोहोचतच नाही, आपण योग्य पद्धतीने लावतच नाही, तर मग ते कसं पोहोचणार। तर यासाठी बऱ्याचशा वेळी आपल्या ज्या चुका असतात त्या सुधारलेल्या चांगल्या असतात आणि चांगलं वाटतं जेव्हा आपण भले एखादी गोष्ट थोडीच करू पण ती योग्य पद्धतीने जर घडत असली तर चांगलं वाटतं चुका सुधारल्यावरती। तर अशाच प्रकारे माझी पण एक चूक सुधारली। नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा किंवा भोग कशा प्रकारे लावायचा देवांना। मित्रांनो, याआधी मी काय करायची, जे आपलं पूजा झाल्याच्या नंतर जे काही आपल्या घरामध्ये जेवण बनलं, अर्थातच आपण व्हेजच बनवतो पूजेच्या दिवशी वगैरे, असं स्पेशल जे काही असेल तेव्हा आपल्याला देवांना, तर खास करून आपण व्हेजचाच भोग लावतो, शाकाहारी। पण पद्धत आणि पदार्थ याच्यामध्ये फरक पडतो मित्रांनो, की बाबा कोणत्या पद्धतीने आपण भोग लावतोय, भोगमध्ये आपण पदार्थ काय ठेवलेत आणि ते भोग चालतात का लावलेले वगैरे, असं सगळं। तर आम्ही पण पहिले तेच करायचो, जे आपलं जेवण बनलेलं असायचं ते फक्त ताट बनवायचं, आणायचं आणि देवासमोर ठेवायचं। तर ही पद्धत चुकीची होती मित्रांनो माझी। योग्य पद्धत अशी आहे की जेव्हा आपल्याला देवांना भोग लावायचा असतो तर सर्वप्रथम भोगच्या ताटामध्ये जे पदार्थ आहेत ते कांदा लसूण शिवाय बनलेले हवेत। जे पदार्थ आपण भोगच्या थालीमध्ये चढवणार आहोत देवांना, त्यात कांदा लसूण नसला पाहिजे। कांदा लसूणनी बनलेले पदार्थ भोगमध्ये चढत नाहीत। थोडक्यात कधी आपण भाजी चपातीचा भोग लावतो, आपण स्पेशल सणावारांना आपण जेवण बनवतो, त्यात आपले खूप सारे मेनू असतात, त्यामध्ये तिखट भाजी असते, डाळ वगैरे असते, तिखट भाज्या असतात। मग यात आपण बहुतेक मसाल्यांचा वापर करतो। मसाले म्हणजे आपण कांदा आणि लसूण याशिवाय तर मसाला तर रेडी होतच नाही। तर बहुतेक वेळा या गोष्टीचं आपल्याला ध्यान ठेवायला लागतं की देवांना जे आपण भोग चढवणार आहे त्यामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही। कांदा लसूण न टाकता मग तुम्ही भाजी चपातीचा भोग चढवू शकता। या व्यतिरिक्त आपण गोडाचा नैवेद्य दाखवू शकतो। त्याच्यामध्ये शिरा झाला, खीर, त्यानंतर दूध, त्यानंतर मध आहे, साखर फुटाणे आहे, खडी साखर आहे, मिठाई वगैरे असे पदार्थ आपण भोगमध्ये ठेवू शकतो। पण आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की जर का भाज्यांमध्ये आपण कांदा लसूण टाकलेला असेल तर आपण ते भोगमध्ये नाही ठेवू शकत। दुसरी गोष्ट, आता हा भोग आपण अर्पण कसा करायचा। तर मित्रांनो बघा, आपण जेव्हा थाळी आणून आपण ठेवून देतो आणि हात जोडतो, झालं। अशा पद्धतीने, म्हणजे मी माझं सांगते, अशा पद्धतीने मी पहिले भोग लावायचे, पण तसं नाही आहे मित्रांनो, असं नाही चालत। आपल्याला तिथे व्यवस्थित चौकोन काढायला लागतो। आपले 2 बोटांनी एका पेल्यात पाणी घ्यायचे, त्यात 2 बोटं आपले भिजवून घ्यायचेत। जिथे आपल्याला भोग लावायचा तिथे आपल्याला आपल्या बोटांनी चौकोन करायचा असतो, ठीक आहे। आणि ते ताट आपण तिथे ठेवायचं असतं, त्याचं
काही मंत्र वगैरे असतात, पण आपल्याला इतकं येत नाही, तर आपण सिंपल त्या चौकोनावरती आपण ते ताट ठेवायचं असतं. आणि बघा, ज्याची त्याची आपली आपली पद्धत असते, पण याच्यामध्ये आपण असं सुद्धा करू शकतो. एक घास जो आहे, आपण त्या भोगमधनं एक घास उचलून आपण स्वामींच्या तोंडापर्यंत न्यायचा असतो. स्वामींना तो घास चारला असं ते होतं. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घेऊ, कारण की आपण जेवतो तर पाणी पितो, तसंच आपल्याला स्वामींना सुद्धा एक घास चारायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाणी पाजायचं आहे. हे झाल्यानंतर म्हणजे आपण त्यांना जेवण चारलं आहे. हे झाल्यानंतर जे ताट आपण भोगचं तिथे ठेवलेलं आहे स्वामींच्या जवळ, देवाजवळ, ते आपल्याला 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला ते उचलून घ्यायचं आहे. आणि ते जे प्रसाद आपण स्वामींजवळ ठेवला होता, भोग आपण लावलेला, तो भोग आपण आपले जितके सदस्य आहेत फॅमिलीतले, आपण सगळ्यांनी मिळून ते थोडं थोडं खायचं असतं. कारण की तो जो भोग आहे आपण लावलेला, तो साक्षात प्रसाद बनून जातो. जेव्हा आपण स्वामींच्या तोंडापर्यंत नेलेला घास पुन्हा त्या ताटामध्ये जेव्हा येतो, तर त्याचा अमृत बनलेला असतो, तो प्रसाद बनतो मित्रांनो. खूप स्पेशल होऊन जातं ते जे ताट आपण ठेवतो ते. हे आपल्याला बाहेरच्या व्यक्तीला कोणालाच नाही द्यायचं, फक्त आपली फॅमिली मेंबर्स जितके असतात आपल्याला तितके आपल्या फॅमिली मेंबर्ससोबतच तो वाटून खायचा असतो. अशा पद्धतीने स्वामींना भोग लावला जातो. आणि जेव्हा आपण इतर देवांना पण भोग लावतो ना, तेव्हा अशा पद्धतीने भोग लावायचा असतो मित्रांनो. तर ही आहे स्वामींना भोग लावण्याची योग्य पद्धत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.